थँक्यू. बघा साईराज आणि श्री युवा स्पोर्ट दोन्ही संघांनी एक नोंद घ्यायची आहे. जे 16 खेळाडू तुमच्या विरार क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत खेळताना फॉर्ममध्ये रजिस्टर आहेत ते 16 खेळाडूच फक्त डगआउटमध्ये बसू शकतात. जर का कोणताही अतिरिक्त खेळाडू असेल या प्रशिक्षक असेल तर आमच्या आयोजन कमिटींनी किंवा समोरच्या संघाने ऑब्जेक्शन घेतलं तर 2 रनची पेनल्टी सुद्धा असेल. चला वैभवला आपण पाहतोय खूप वर्षानंतर क्रिकेटमध्ये कमबॅक करतोय श्री युवा स्पोर्टच्या डगआउटमध्ये. वेलकम बॅक वैभव, सहर्ष स्वागत तुमचं. एक जुना खेळाडू काही वर्षापूर्वी आमच्यासोबत क्रिकेट खेळला असलेला वैभव आज श्री युवा स्पोर्टच्या डगआउटमध्ये सुद्धा दिसतोय. चला ऑफिशियल अंपायर सुद्धा मैदानाच्या आतमध्ये. मैदानाचा ताबा श्री युवा स्पोर्ट्स विरुद्ध साईराज संघ. साईराज संघ खूप चांगला कमबॅक करून या विरार क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत दुसरीच लीग खेळतोय. पहिल्या लीग मध्येच अशा प्रकारे कमबॅक केला की का 2 वर्षात या संघाचा दबदबा होता, का नाव होतं सर्व काही मोरेगाव मध्ये खेळताना या संघाने दाखवलं. पहिल्याच लीग मध्ये खेळताना 2 वर्षानंतर अशा प्रकारे कमबॅक की टॉप 4 मध्ये हा संघ गेला. खूपच चांगला खेळ आपल्या संघासाठी साईराज संघाने केला होता. आणि श्री युवा स्पोर्ट्स हा सुद्धा संघ नवीन आहे. विरार क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत 2025 मध्ये पहिलीच लीग फॉर्मॅटची मॅच खेळत असेल. सरळ हा संघ साईमाऊली क्रिकेट क्लब आयोजित गुरवकाका व कासरंग बाबा स्मृती चषक दोन्ही संघांचा आणि श्री युवा स्पोर्ट्स असो साईराज दोन्ही संघांचं सहर्ष स्वागत. ऑफिशियल अंपायर आमच्या इशारा करताना श्री युवा स्पोर्ट्स. कर्णधार प्लीज क्षेत्ररक्षण थोडंसं लवकर सजून घ्या. 15 मिनिटाचा अवधी असेल 4 षटक हाताळण्यासाठी, याची सुद्धा नोंद घ्यायची आहे. आणि बॅटिंग करणारी टीम जी मर्यादित रेषा पाहतोय आपण त्या रेषेच्या बाहेर जर का डायरेक्ट चेंडू पडला विकेटच्या मागे सुद्धा तरी आउट असेल, याची सुद्धा नोंद घ्यायची आहे. विकेटच्या मागे म्हणजे मैदानाच्या आतमध्ये जेवढी ही मर्यादित रेषा आहे त्या दिशेनेच कोणत्याही दिशेने चेंडू जर का डायरेक्ट बाहेर पडला तर गडी बाद असेल, याची सुद्धा नोंद घ्यायची आहे. चला यस ऑफिशियल अंपायर लेट्स प्लेचा इशारा. पहिला गोलंदाज फुल टॉस चेंडू क्षेत्ररक्षण झाले डायरेक्ट हिट सुद्धा झाले. सिंगल. सिंगल धावफलक पुढे सरकते साईराज संघ. 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलक धावा 2. शेटच्या दिशेने फटका चांगला चेंडूला फील्ड करेपर्यंत चेंडू जातोय सीमारेषा पार. कमांड डीजे. ऑन साइडला फटका चांगला चेंडूला अडवलंय. धावचीची संधी वरच्या थ्रो सुद्धा झालाय. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलक धावा 7. 7 रन ऑन बोर्ड. बॅकफुटवर चेंडूला खेळून काढलं सिंगल धावेसाठी. शेवटचा आणि अंतिम चेंडू पहिल्या षटकातील. चेक हॅलो चेक. बघा सिंगलला जास्त महत्व दिले जाते मैदानाच्या आतमध्ये खेळताना. 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलक धावा 8. शेवटचा आणि अंतिम चेंडू पहिल्या षटकातील. हलक्यात घेऊन काढलं ऑन साइडला. स्वतः गोलंदाज चेंडूवर जाण्याचा प्रयत्न करतो. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक धावा 9. ऐकूया एकदा डीजेला. जगात हाय भारी इमोशन्स ने भरलेली कर्जाला भिडणारी आई. हे लढायचं नाही आता भिडायचं नाही त्याला सोडायचं नाही आम्ही सोबत आहे आमची पावर आहे. थँक्यू. नवीन गोलंदाज विठ्ठल. पंचांचा वाईटच्या इशारे अतिरिक्त धावफलकामध्ये ऍड होताना 10 रन ऑन बोर्ड. 10 धावा धावफलक गर्दी.
स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. बघा रिव्ह्यू फक्त हा रनआउट साठी सुद्धा, याची सुद्धा दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. कुणाल जर का तुम्ही तिकडून धावताना अंपायरच्या मध्ये आले तर तो डिसिजन अंपायरला तुम्ही चॅलेंज करू शकत नाही, याची सुद्धा नोंद घ्यायची आहे. कारण की काल अशा प्रकारे कृत्य घडलं होतं की ऑफिशियल अंपायर आमचे गंभीर पाटील सर उभे होते, नॉन स्ट्रायकर एंड वरून जो खेळाडू होता तो धावण्यात त्यांच्या मध्ये आला तर त्या चेंडूला फेअर डिलिव्हरी दिली, तो वाईट असता तरी अंपायर रिव्ह्यू त्या गोष्टीसाठी घेऊ शकणार नाही तुमच्या चुकीसाठी. ऑफ साईडला ड्राईव्ह केलाय, फटका चांगला, चेंडूला अडवलं गेलंय सिंगल साठी. साई संघांनी याची नोंद घ्यायची आहे. ऑफिशियल अंपायर वरती जोर करून टीव्ही अंपायर साठी रिव्ह्यू घेऊ शकत नाही. जर का ऑफिशियल अंपायरला वाटलं रिव्ह्यू घेऊ शकतात तर ऑफिशियल अंपायर साठीच फक्त टीव्ही वरती रिव्ह्यू घेऊ शकतात ते लोक. कुलवा टप्प्याचा चेंडू, एक चांगला चेंडू, त्या चांगल्या चेंडूला पूर्णपणे सन्मान देऊन घेऊन काढलं. 12 धावा, 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलका धावा 12. दिशा चुकली गेली, निर्धाव निर्धाव निर्धाव, दिशा तर चुकली गेली होती पण नेम कुठेतरी बुटांवरती पायांवरती चांगला शेवटचा आणि अंतिम चेंडू. 12 धावा धावफलकावरती. हलक्या त्याने चेंडूला घेऊन काढलं. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकार धावा 13. घेऊया ब्रेक, ऐकूया डीजे ला. थँक्यू. चला मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच द्यायचा जेडीएस संघ, जिकडे विजय ठरला. सलाम असू दे, गोलंदाज असू दे, सर्वांनी सिंगलला जास्त महत्व दिलं पण त्या गोलंदाजी करताना जुनेदने सुद्धा प्रभावित केलं होतं. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी येस मिस्टर फैजान. ऑन साइडला घेऊन काढलं. बघा फैजान ज्या प्रकारे आता गोलंदाजी करतोय, एक शांत आणि संयमी खेळाडू आहे आपल्या संघासाठी खेळताना. येस मैदानाच्या मधूनच या ओव्हर झाल्यानंतर 14 धावा स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल टिपलाय. चांगला चेंडूला मोठा फटका खेळण्याच्या नादात गडी बाद. पहिला ब्रेक थ्रू. कुणाल बॅक टू द डग आउट. कम ऑन डीजे. थँक्यू. दोन चेंडूचा आतापर्यंत खेळ झाले. धावफलका धावा 14. हलक्या त्याने चेंडू ऑन साइडला घेऊन काढलं. 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. अभिषेक नवीन बॅटर अण्णाच्या खेळीला सुद्धा आपण विसरू शकत नाही. जिकडे मोरेगाव च्या ग्राउंड वरती खेळताना जो फॉर्म होता, कोरवा डप्पाचा चेंडू सुनीलच्या यष्टा उद्ध्वस्त. गोलंदाजाने दुसरा ब्रेक थ्रू याच षटकामध्ये. डीजेला थोडंसं थांबवतोय. चला मॅन ऑफ द मॅचचा मिस्टर फैजान आलेल्या फैजानला सुद्धा विनंती असेल या मंचाच्या दिशेने मॅन ऑफ द मॅचचा टी शर्ट देऊन त्याचा गौरव करणार येणार आहेत. विशालजी यांच्या शुभ हस्ते आपण त्याला मॅन ऑफ द मॅचचा टी शर्ट देऊन फैजानचा गौरव करणार. बघा फैजान खूप चांगला खेळ करतोय. जेडीएस संघाकडून एकमेव शांत आणि संयमी खेळाडू असेल की मॅच मध्ये कधीच एग्रेशन दाखवत नाही, फक्त आपल्या खेळामध्ये एग्रेशन दाखवतो. खूप चांगला खेळ करतो आपल्या संघासाठी. हलक्या त्याने चेंडू ऑन साइडला घेऊन काढलं. जिकडे पहिला सलामचा फॉर्म आपल्या संघासाठी थोडासा कमी पडतोय, त्या फॉर्मला आता कुठेतरी फैजान घेऊन चालतोय की सिंगलला जास्त महत्व. जेव्हा वेळ आहे तेव्हा 2 चौकार. 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. हलक्या त्याने चेंडूला घेऊन काढलं. कॉंग्रॅच्युलेशन फैजान. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकार धावा 17 धावा 17. घेऊया ब्रेक, ऐकूया डीजेला. Ladies and gentlemen, let me up in the air and clap, 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 clap. Thank you. नवीन गोलंदाज इशितच्या पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार. 9 चेंडू आता कुठेतरी प्लस करता नाही आलं. हे मोठा प्रहार फक्त सिंगल. 9 चेक अतिरिक्त धावफलकामध्ये ऍड होते. 18 धावा. बघा कुठेतरी पहिल्या षटकामध्ये चौकार आला होता, त्यानंतर चांगला कमबॅक करून दाखवला विठ्ठल या गोलंदाजाने. अठरा धावा धावफलकावरती.
उलटा चेंडू टिकलर झोन मध्ये 1919 19 धावा. बघा स्वप्नील आलाय. स्वप्नीलची आता गाडी जी रुलावर आहे ना फॉर्मच्या, खूप चांगला आपल्या संघासाठी खेळ करतोय. मुरेगाव असू दे किंवा विपीएलची स्पर्धा असू दे, खूप या खेळाडूंनी प्रभावित केलं होतं. हलक्या त्याने चेंडूला फक्त दिशा दाखवली. दोन्ही चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफळ करता 2020 20 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 20 धावा. सिंगलला जास्त महत्व दिलं जाते. बॅकफुटवर येऊन मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चांगलं क्षेत्ररक्षण. थोडंसं फंबल होताना पण एक धाव कंप्लीट. 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 21 रन ऑन स्कोर. 21 धावा धावफळकावरती. हलक्या त्यांनी ऑफसाईडला घेऊन काढलं. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफळकावरती धावा. 22 22 22 धावा. शेवटचे 2 अंतिम चेंडू. फुलटच चेंडू. फटका चांगला चेंडू जातोय सीमारेषा पार. कमॉन डीजे. थँक्यू. शेवटचा आणि अंतिम चेंडू. 26 रन ऑन बोर्ड. 26 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. धावचीतची संधी वरच्या एंडवरती. येस, धावचीतच्या रूपात गडी बाद. क्रिकेट खेळताना या सर्व काही गोष्टी मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला लक्ष द्याव्या लागतात. बेल्स पडली नव्हती. 2 धावा असतील. 28 धावा धावफलकावरती लगावला गेल्या. 28 रन ऑन बोर्ड. 29 धावेचं आव्हान असणार आहे श्री युवा स्पोर्ट्स विरार या संघाला. चला नेक्स्ट मॅचचा डॉस. साई श्रद्धा विरार विरुद्ध पांडवाज. साई श्रद्धा विरार विरुद्ध पांडवाज. दोन्ही संघाच्या कर्णधार विनंती असेल टॉस्का बॉक्स मध्ये यायचं आहे. अशोक सोनपसारी यांना विनंती असेल आमच्या व्यासपीठाच्या दिशेने येऊन स्थानपन्न व्हायचे. तुमचं सुद्धा साई माऊली क्रिकेट क्लब आयोजित गुरव काका व कासरग बाबा स्मृती चषकामध्ये हार्दिक स्वागत. विनंती असेल मान्यवरांना प्लीज आमच्या व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हायचंय. पांडवा साई श्रद्धा विरार कर्णधार प्लीज थोडंसं लवकर या. चला विशालजी यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक घेणार आहोत. येस येस. अनिकेत घाणेकर यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक घेणार आहोत. प्लीज अनिकेत जी यांना विनंती असेल आमच्या टॉस्का बॉक्स मध्ये लवकर. पांडवास कर्णधार आलाय. चला सामन्याच्या दिशेने बोलतोय. मॅच चालू आहे. साईराज विरुद्ध श्री युवा स्पोर्ट्स विरार. 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाले. 2 धावा. हलक्यात आणि साई श्रद्धा नाणेफेकीचा अहवाल असा होता. साई श्रद्धा विरार टॉस जिंकून क्षेत्ररक्षण निवडले. बघा 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाले. 3 धावा धावफलकावरती. हलक्यात आणि चेंडूला घेऊन काढले. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाले. 4 धावा. चार चेंडूचा खेळ झालाय. हलक्यात त्याने चेंडूला घेऊन काढलं. 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 5 धावा.
हलक्याने चेंडूला घेऊन काढलं. बघा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक जवळ 6. बघा उपस्थित 6 संघ 6 संघाच्या कर्णधारांना एक सूचना आलेली आयोजन कमिटीकडनं, जसे 2 राऊंड होतील म्हणजे नक्कीच तुमच्या 2-2 मॅचेस होतील, तर स्पर्धेच्या प्रवेशा फी बद्दल काही फॉर्मॅलिटी असतील त्या फॉर्मॅलिटी तुम्ही आयोजन कमिटीकडे येऊन पूर्ण करायच्या आहेत. हलक्या हाताने फक्त दिशा द्यावी. बघा सिंगलला ज्या प्रकारे जास्त महत्व दिलं जातं, दोन्ही चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाले. धावफलक धावा 8. बघा 15 मिनिटाचा अवधी सुद्धा असेल, याची सुद्धा नोंद घ्यायची आहे. हलक्या हाताने फक्त दिशा दाखवण्याचा प्रयत्न. बघा कुणाल वडिकेच्या 6 चेंडूवरती 6 सिंगल खेळणं खऱ्या अर्थाने थोडंसं कठीण आहे, कारण की कुणाला या खेळपट्टीचा खूप अनुभव सुद्धा आहे. हलक्या हाताने खेळून काढलं. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलक धावा 9. सिंगलला जास्त महत्व दिलं. 29 धावेचा बाटला करायचा. इथून जर का एखादा दुसरा मोठा फटका आला तर इक्वेशन चेस करणं थोडंसं इझी असेल. बॅकफुटवर आले, कट केलं. मुंबई या कुठेतरी बसून त्यांच्या थोडस दूर. 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलक धावा 10. शेवटचा आणि अंतिम चेंडू. ऑफ साइडला फटका चांगला. क्षेत्ररक्षक चेंडूला हडले. एकाकडून दुसऱ्याकडे डाई करण्याचा प्रयत्न. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक धावा 11. 11 घेऊया ब्रेक. ऐकूया डीजेला. या साईराज संघासाठी तो क्षेत्ररक्षक लक्की ठरलाय. हलक्या हाताने घेऊन काढलं. पहिल्या चेंडूवरती सिंगल. बघा या षटकावरती जर का एखादा मोठा फटका आला नाही तर इक्वेशन कठीण होऊन जाईल, कारण की 4 षटकांचा खेळ आहे. तिसरा आणि महत्वाचा षटक आणि एक खऱ्या अर्थाने महत्वाचा गोलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं श्रीनिवास बुमय्या. पहिल्या चेंडूवरती सिंगल. 12 धावा धावफलकावरती. थोडंसं कठीण इक्वेशन. हलक्या हाताने घेऊन काढलं. बघा सिंगलला जास्त महत्व दिलं जाते. जर का या 4 चेंडूवरती एखादा मोठा फटका आला नाही तर इक्वेशन थोडंसं कठीण होऊ शकतं श्री युवा स्पोर्ट्स विरार या संघाला. इथून जर का 4 चेंडूवरती एखादा मोठा फटका ट्राय करण्याच्या नंतर निर्धाव आला तो सुद्धा डोकेदुखी धरू शकतो. ड्राईव्ह केलाय. ऑन साइडला फटका चांगला. क्षेत्ररक्षण यस्नोचा कॉल. हो यस्नोचा कॉल होता, पण त्या कॉल सोबत कन्फ्युजन फिल्डर सुद्धा होते की थ्रो कुठे करायचा, फेकी कुठे करायचा, कोणत्या हँडवरती, आणि लास्ट मोमेंट पर्यंत फेकी झाली नाही. सिंगल. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलक धावा 14. 1 for 14 रन ऑन बोर्ड. 14 धावा. ऑफ साइडला फटका चांगला. कुणाल वडके चेंडूला फील्ड केले. कॅच झेल टिपण्याचा कुठेतरी संधी होती, पण झेल टिपला नाही. मैदानाच्या चेंडू अडवला गेला. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलक धावा 15. इथून जर का मोठा फटका आला नाही तर अडचणी श्री युवा स्पोर्ट या संघाच्या वाड्यातील. उर्वरित 2 चेंडू, या 2 चेंडूवरती सामना कोणत्या दिशेने जाईल हे निश्चित केलं जाईल. बॅकफुटवर आले येऊन फक्त सिंगल साठी. शेवटचा आणि अंतिम चेंडू. या षटकातील 16 धावा फक्त सिंगल आणि 17 चेंडू मध्ये एकही एक्स्ट्रा धाव सुद्धा आली नाही. खऱ्या अर्थाने खूप चांगली गोलंदाजी साईराज संघाची सुद्धा. बॅकफुटवर आले, कट केलं चेंडूला. सिंगल धावे सगळी. षटकाची समाप्ती. धावफलक धावा 17. घेऊया ब्रेक. ऐकूया डीजेला.
6-12चं इक्वेशन. पहिला चेंडू प्रहार, धावचीची संधी. येस, धावचीच्या रूपात पहिला ब्रेक थ्रू. कम ऑन डीजे. चेंडूवरती ब्रेक थ्रू. 5-12चं इक्वेशन. कुठेतरी सामना कठीण, एखादा दुसरा मोठा फटका आला तर सामन्यामध्ये बॅक करू शकतात. फटका चांगला, क्षेत्ररक्षण सुद्धा चांगला, त्या दर्जाचा फटका होता, त्याच दर्जाचा क्षेत्ररक्षण. पूर्णपणे स्वतःला जगून दिलं. 4-11चं इक्वेशन. नवीन बॅटर सोहमला डगआउट मधून सेट होऊन येण्याची खूप गरज आहे आपल्या संघासाठी, अन्यथा सामन्यामध्ये पाठी जाऊ शकतो. श्री युवा स्पोर्ट्स विरार हा संघ. पण गोलंदाजी मारवती स्वप्नील. फुलटॉस चेंडू स्टेटच्या दिशेने स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये चेंडू पायाचा वेध घेऊन अडला गेला आणि सुनील पर्यंत चेंडू गेला. 3 चेंडू आणि 10 धावा. 3 चेंडू 10 धावा. 3 चेंडू आणि 10चं इक्वेशन. 3 चेंडूवरती प्रहार केला जाईल का या सिंगल नंतर 2-8चं इक्वेशन मध्ये. जर का या चेंडूवर एखादा मोठा फटका तर सामन्यामध्ये बॅक करू शकतात. दिशा चुकली गेली. स्वप्नीलची दिशा चुकली गेली तर मॅचची दिशा सुद्धा बदलते. सायराज संघाला माहिती आहे स्वप्नीलला जर का एखादा दुसरा वाईट आला तर तो डोकेदुखी ठरू शकतो. 3 चेंडू 9 धावा. फुलटॉस चेंडू, फटका चांगला, शरीराचा वेध घेऊन चेंडू अडला जाईल का. चेंडू अखेरकार एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणावरून तिसऱ्या ठिकाणावरून ट्रॅव्हल करून सीमारेषा पार गेला. कम ऑन डीजे.